या ठिकाणी पूर्ण वातावरण बदल हे होतात आहे। ऑरेंज अलर्टवरून रेड अलर्ट या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। ज्या पद्धतीने हवामान खात्याकडनं अपडेट येतात आहे, अर्ध्या तासाने आपण मुंबईकरांच्या पूर्ण मेसेजवरती पण त्याचा प्रचार आणि प्रसार करतोय, जेणेकरून मुंबईकरांना आपण त्या ठिकाणी सावधानता बाळगायला सांगतोय। हा जो रेड अलर्ट आहे ह्याच्यामध्ये आता तुम्ही पाहताय, आपण बाहेर आहोत सगळेजण, मुसळधार पाऊस आणि वेगवान वारा आणि त्याबरोबर समुद्राला हाय टाईड आहे। या सगळ्याच गोष्टी एकत्र आलेल्या आहेत, त्यामुळे अतिशय सावधानपणे मुंबईकरांनी घराच्या बाहेर पडावं। कुठल्याही मोठ्या झाडाखाली त्यांनी उभं राहू नये, कुठल्याही झाडाखाली आपलं वाहन त्यांनी पार्क करू नये, विजेच्या खांबाजवळ त्यांनी उभं राहू नये किंवा विजेच्या खांबाजवळ त्यांनी गाड्याही पार्क करू नये। अशा पद्धतीच्या सूचना या वारंवार आपण मोबाईलच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून, लोकप्रतिनिधी विभागामध्ये फिरून पण देतात आहे। तर मुंबईकरांनी या सगळ्या गोष्टी सांभाळून एक 6-8 तारखेपर्यंत ह्या पद्धतीचा अलर्ट आहे, तर ह्या पद्धतीने ते सावधान आणि सगळे नियमांचं पालन करावं। खासगी कार्यालयापासून सगळ्यांना आम्ही आमच्या पद्धतीने निर्देश दिलेले आहे। मुंबई महानगरपालिका डिझास्टर मॅनेजमेंटमधून ज्या पद्धतीचं वातावरण बाहेर आहे, भरपूरच वेगवान वारे आहेत। आता पण आपण सगळे उभे आहोत त्या ठिकाणी, आपण बघतोय। तर ह्या अशा परिस्थितीमध्ये खासगी कॉर्पोरेट कंपन्या असतील त्यांनी सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी द्यायला हवी। मराठी झाल्यावर हिंदीमध्ये देते। मानपूरची घटना अतिशय दुःखदायक आहे। मी त्या ठिकाणी 8:30ला ती जेव्हा घटना घडली, चाळ क्रमांक 5 मध्ये मानखुर्दमध्ये, जनता मार्केटमध्ये, तर पूर्ण एक तर मानखुर्दमध्ये अशा पद्धतीची पूर्ण कलेक्टर लँड आहे आणि त्या कलेक्टर लँडवरती जरी नोटीस दिली, डेमोलिशन केलं, परत 10 दिवसाने तिकडचे जे कॉन्ट्रॅक्टर असतात, जे तिकडचे स्थानिक आणि तिकडचे काही स्थानिक गावगुंड यांना हाताशी धरून अशा पद्धतीचे 1+2, 3 अशा पद्धतीचे माळे चढवले जातात। अतिशय रिस्की आणि इल्लीगल आहे आणि जो पडला तो अशाच पद्धतीचा इल्लीगल पूर्ण ते घर होतं, 1+3 काय 2 होतं, त्याच्यात गोडाऊन होतं आणि ते संपूर्ण ते बाजूच्या घरावरती पडलं। खूप वाईट आणि घटना त्या ठिकाणी घडली आहे। आई आपल्या 4 मुलांना आणि शेजारची 2 मुलं अशी जवळपास 7 जण त्या घरामध्ये होती आणि रेस्क्यू ऑपरेशन म्हणा किंवा मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी म्हणा, सगळे आम्ही त्या ठिकाणी वेळेवर पोहोचलो। मी स्वतः शताब्दी हॉस्पिटलमध्ये होते। एकनाथ बन त्या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक, नवनाथ बन आपले स्थानिक नगरसेवक 135चे, ते त्या ठिकाणी 8:30 वाजल्यापासून रेस्क्यू ऑपरेशन साठी उभे होते। त्यामुळे सगळेच जण आम्ही वॉर फुटिंगवर काम करत होतो। पण ही घटना अतिशय वाईट झाली। फार वाईट वाटतं मला हे सर्व बघताना। शताब्दी हॉस्पिटलमध्ये लहान लहान मुलांची डेड बॉडी बघून आईला बघितलं, वडिलांना, त्यांच्या घरातला फक्त एकुलता एक व्यक्ती ते म्हणजे त्या मुलांचे वडील, ते अगदीच त्या ठिकाणी कंट्रोलच्या बाहेर होते। त्यांची हेल्थ पण त्या ठिकाणी खराब झाली। त्यांना सांभाळण्याचं काम आणि त्यांना दिलासा देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करत होतो। स्थानिक आमदार अबू आझमी पण पोहोचले। अबूजींना, माझं आणि अबू आझमी यांचं जेव्हा डिस्कशन झालं तर त्यांनीही मान्य केलं कि हमारे इधर के कुछ लोग यहाँ पे इस तरह से बहुत 1-2 मंजिली इस तरह से घर बांधते हैं जो पूरी तरह से इलीगल है, लेकिन मैं जरूर इसके ऊपर कंट्रोल रखूंगा, अशा पद्धतीचं स्टेटमेंट पण त्यांनी काल दिलं। तर ही घटना फार वाईट घडली आहे मानपूरची। नाही, त्याचा रेकॉर्ड आता आम्ही घेतोय वॉर्ड निहाय, प्रत्येक वॉर्ड ऑफिसरला फोन करून प्रत्येक ठिकाणी किती झाडं पडली। एक लक्षात घ्या, या पद्धतीने जो वातावरणीय बदल, अचानक क्लायमेट डिझास्टर आपण म्हणतो, ह्या पद्धतीचा आलेला आहे। खूप मुसळधार पाऊस आणि त्याच्याबरोबर इतका वारा, त्याच्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टी एकत्र झाल्यामुळे रोड, सीसी रोड झालेले त्या ठिकाणची झाडं आणि मुंबईमध्ये जवळपास 50-60 वर्ष जुनी झाडं, या सगळ्या झाडांचं आम्ही ऑडिट करायला सांगितलेलं आहे। काही लोक 1916च्या वरती फोन करतात आहे, काही MCGM पोर्टलवरती फोटो अपलोड करतात आहे, काही महापौर म्हणून मला सगळे फोटो पाठवतात आहे। ऑन द स्पॉट ते सगळे फोटो आम्ही लगेच डिपार्टमेंटला पाठवून तिथे आम्ही पूर्ण जी यंत्रणा आहे त्या ठिकाणी आम्ही तैनात ठेवतोय। सगळे काम करतात आहे। पूर्ण महानगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी 24/7 फील्डवरती आहेत। मी स्वतः आहे, सगळे नगरसेवक आहे। तर ह्या पद्धतीने आम्ही संपूर्ण काम करतो। नाही, आता ही जी सिच्युएशन आलेली आहे, एकतर आपण पावसाची प्रतीक्षा करत होतो,
पूर्ण 1 महिना जूनचा गेला, त्याच्यानंतर जुलैमध्ये पावसाने सुरुवात केली. ह्या गोष्टीचा आपल्याला आनंदच आहे. पण याचबरोबर इतका मोठा पाऊस आणि त्याचबरोबर हे वारे, ह्या सगळ्या अजून मला वाटतं कमी दाबाचा पट्टा हा बंगाल उपसागरामधून आलेला आहे, अशा पद्धतीने पण हवामान खात्यातून कळालेलं आहे. तर अजून मला वाटतं आज 6 तारीख आहे, उद्या 7, 8 किंवा 10 तारखेपर्यंत अशा पद्धतीचा जर पट्टा असेल तर हे वारे, वेगवान वारे आणि त्याबरोबर असलेला पाऊस, हे दोन्ही असणार आहे. आपल्याला ह्या गोष्टी नॅचरल क्लायमेट आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला सावधानतेने बाहेर पडावंच लागेल. नाही, खरंच ही गोष्ट काही चुकीची बोलत नाहीये. अतिउत्साही लोक. मी परवाच्या दिवशी कोस्टल रोडवर गेली होती, माझी गाडी जाता जाता मी थांबवली. कठड्यावरती लहान मुलांना घेऊन रील काढतात आहे, त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी गेली. माझ्या हात मी मोकळे एवढ्यासाठी ठेवले कारण मी लोकांना दोन्ही हाताने काढत होते की तुम्ही हे चुकीचं करताय. तर हे फार रॉंग आहे. तुम्ही इतका अतिउत्साह बरा नाहीये आणि लहान मुलांना ती एवढ्या मोठ्या मोठ्या समुद्राच्या लाटा आतमध्ये घेऊन जातील ह्याची कशी भीती राहिली नाहीये. मोठमोठे धबधबे त्या ठिकाणी लोक जायला लागलेत. आनंद घ्या, पण सिच्युएशन बघून घ्या. पाऊस जरा कमी होऊ दे मग जा. पण इतक्या मोठ्या ह्याचा जोरदार मुसळधार पाऊस आणि त्याच्यामध्ये हे वारे, अशा पद्धतीने वरून काही दरड कोसळू शकते, वरून एखादा मोठा दगड खाली येऊ शकतो किंवा पाण्याचा फोर्स वाढू शकतो, काही होऊ शकतो. तर मंत्री गिरीश महाजन यांनी अतिशय बरोबर सांगितलेलं आहे की पर्यटन करा पण आता नको. समुद्र किनाऱ्यावरती ऑलरेडी आमची गस्ती आहे, पण मी ज्यावेळी स्वतः पाहिलं पोलिसांना पण लोक ऐकत नाहीये, ही फॅक्ट आहे. तर त्यामुळे लोकांना पण स्वतःहून कळलं पाहिजे की जे रील करण्यासाठी किंवा जाण्यासाठी तुम्ही नका जाऊ, ही वेळ नाहीये. समुद्राच्या लाटा ज्या पद्धतीने मोठ्या उफाळून वरती बाहेर येतात आहे, ते आतमध्ये येऊन काही होऊ शकतं ना घटना. तर त्याच्यासाठी पोलिसांनी मला सांगितलं, तिकडच्या कोस्टल रोडच्या पोलिसांशी मी बोलले. ते म्हणले मॅडम वारंवार आम्ही जातो, आम्ही असणार तेव्हा ते निघतात, आम्ही जरा गेलो की पुन्हा ते बाहेर येतात. हे बरं नाही ना. जर पाहिलं आपण जुहू समुद्र किनारी मोठा कचरा आढळून आलेला होता, ट्रॅशबिन प्रणाली कार्यरत नसल्याचं देखील पाहायला मिळत होतं. नाही, आता एक लक्षात घ्या, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला कचरा दिसतो, ज्या ठिकाणी आपल्याला झाडांचे फोटो येतात आहे, ज्या ठिकाणी आपल्याला मेनहोलचं झाकण ओपन असेल किंवा जाळी बसवायचं, ते सगळे आपण या इमिजिएट आपण यंत्रणा सज्ज ठेवलेली आहे. मला वाटतं मुंबई महानगरपालिकेच्या कमिशनर भिडे मॅडम पण डिझास्टरमध्ये कंटिन्यू उभे आहेत. सगळा मुंबईचा त्या आराखडा सगळं ते अवलोकन करतात आहे. त्या ठिकाणी त्यांच्यावर ॲडिशनल कमिशनर सगळे उभे आहेत. मी त्या ठिकाणी डिझास्टरमध्ये जाते, पुन्हा मी फील्डवर येते, ती लोक पण फील्डवर जातात आहे. सगळे नगरसेवक आहे, यंत्रणा आहे, प्रशासन आहे. तर ह्या पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी आम्हाला व्हिडिओ, फोटो, कोणाचे फोन याद्वारे जरी आम्हाला माहिती मिळते तर त्या ठिकाणी आम्ही पोहोचतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.